मराठा आंदोलक बाळासाहेब सराटे आपल्या सोबत आहेत। बाळासाहेब सराटे जी, पुढारी न्यूजवर आपलं स्वागत। मंडल आयोगावरून आता जरांगे पाटील आणि भुजबळ एकमेकांना चॅलेंज करतायत। मंडल आयोगाच्या विरोधात मी जाईन असं जरांगे बोलले होते आणि त्यावरती आता भुजबळ म्हणालेत जरांगे यांच्यामध्ये हिम्मत असेल तर त्यांनी ते करून दाखवावं। तुमची काय प्रतिक्रिया आहे? खरं म्हणजे भुजबळ साहेब जे बोलतायत ना ते चुकीच्या गोष्टीचा संदर्भ घेऊन बोलतायत आणि जरांगे साहेब जे म्हणतायत की आम्ही मंडल आयोगाचं आरक्षण जे आहे ते खारिज करू, हे सुद्धा चुकीचा संदर्भ आहे। जरांगे पाटलांना जे म्हणायचं आहे ते की ओबीसींच्या ज्या जाती आरक्षण घेत आहेत त्यांचं कुठलंही सामाजिक शैक्षणिक मागासले पण तपासलेलं नाही, केवळ जाती म्हणून एक जात त्यात घातलेली आहे। मुख्यत्वे 23 मार्च 1994 ला त्यांना जास्तीचं आरक्षण दिलेलं आहे आणि आता 102वी घटना दुरुस्ती आणि 105वी घटना दुरुस्ती याच्यानुसार जे 342A आणि 366 26C या आर्टिकल नुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग आयडेंटिफाय करण्याचे म्हणजे तयार करण्याची नवी प्रक्रिया सांगितलेली आहे। जुन्या प्रक्रियेनुसार या घटनेने दिलेल्या जे नियम आहेत आताच्या नव्या घटना दुरुस्तीनुसार ते नियम आता लागू केलेले नाहीत सरकारने। त्याच्यानुसार आधीचं सगळं ओबीसी आरक्षण आपोआप रद्द झालेलं आहे आजच्या डेटला। याच्यावर कोणी चर्चा करत नाही। भुजबळ जे म्हणतो ना हिम्मत असेल तर त्याला म्हणून दाखव, म्हणावं हिम्मत असेल तर म्हणून दाखवतो की आता ओबीसी आरक्षण अस्तित्वात आहे म्हणून। हे खरं म्हणजे सरकार आणि राजकारण जे करतायत ना ते सुप्रीम कोर्टाचे आणि घटना दुरुस्तीचे आदेश मानतच नाहीत। ओबीसीच्या बाबतीत मराठ्यांचा विषय आला की यांना सगळे नियम असतात। भुजबळ माझ्या याचिकेविरुद्ध का बोलत नाही? आम्ही तर ऑलरेडी कोर्टात आहोतच ना। हिम्मत असेल तर सराटेने करून दाखवा असं म्हणावं ना त्यांनी। जरांगे पाटलांचा रेफरन्स चुकलेला आहे, पण जरांगे पाटलांची भावना अशी आहे की जे आज महाराष्ट्रात ओबीसीचं आरक्षण सुरू आहे ते घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे, त्याला आम्ही विरोध करू, त्याला कोर्टात चॅलेंज करू असं जरांगे पाटलांना म्हणायचं आहे। भुजबळ ते मंडल आयोगाचं नाव आल्यामुळे त्यांना शेव आलेला आहे, पण त्याचा संदर्भ त्यांनी दुरुस्त करून घ्यावा आणि असले चॅलेंज देऊ नये। कारण त्यांना माहिती आहे की माझ्या याचिकेबद्दल ते किती घाबरलेले, म्हणून प्रत्येक मीटिंग मध्ये माझं नावाचा उद्धार करतात आणि मग कशाला म्हणतात सराटेंनी याचिका टाकली म्हणून। मुळात जरांगे पाटील जे बोलतायत ते माझ्या याचिकेचा आणि एकूण जे आरक्षण आहे ओबीसीचं ते बेकायदेशीर असल्याचा संदर्भ घेऊन बोलत आहेत, याची त्यांनी जाणीव ठेवावी। पण सराटेजी, गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा आहे, इथे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे आणि त्यावेळेला ही चिथावणीची भाषा कशासाठी? ही चिथावणीची भाषा कोणी केली? मंडल आयोगाचे बद्दल जरांगे पाटील का बोलले? आता जे सगळे सोयऱ्यांचा जो GR आला त्यालाही भुजबळ विरोध करीत आहेत की नाही? आम्ही भुजबळच्या विरुद्ध बोलले होते का जरांगे पाटील आता मागच्या 8 दिवसात? किंवा मी तर कधीच बोलत नाही। मुळामध्ये भुजबळ साहेब जे आहेत ना जरांगेंचा चुकलेल्या शब्दाचा संदर्भ घेऊन शड्डू ठोकतायत, हे त्यांच्या वयालाही शोभत नाही आणि त्यांच्या पदालाही शोभत नाही। हे त्यांनी करायला नको। मुळामध्ये त्यांनीच तर चॅलेंज दिलं की नाही आमच्या सगळ्या सोयऱ्याच्या याला, त्यांनीच काही ओबीसीला उचकावलं की नाही, त्यांनी मिटिंग घेतली की नाही त्याच्या विरोधात आणि ते रद्द करा म्हणून त्यांनी मागणी केली की नाही? भुजबळांनी आता सगळ्या सोयऱ्याच्या विषयात का बोलायला पाहिजे? तो तर सगळ्या जातींसाठी विषय, तो तर मराठ्यांसाठी नाही सुद्धा एकट्या। परंतु भुजबळ साहेबांचे आता काय झालं, काम धंदा नाही त्यांना दुसरा। त्यांना त्यांचे आमदारकी टिकवायचे असेल तर भाजपवर ते अवलंबून आहेत। मग भाजपला ओबीसीचं मतदान मिळावं म्हणून भुजबळांचा मोहरा करून वापरलं जातंय आणि जरांगेंना चॅलेंज देणं भुजबळांसाठी बरोबर नाहीये। भुजबळांचा जरांगेचं काही वादही नाहीये। आम्ही ओबीसीच्या विरोधात जरांगे कधी बोललेले नाहीये। भुजबळ चुकीचे संदर्भ घेऊन बोलतायत। नक्कीच बाळासाहेब सराटेजी, धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी बोलल्याबद्दल।